हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। आंदोलनाची परवानगी केवळ आझाद मैदानातच, मुंबईतले रस्ते मोकळे करा कोर्टाचे आदेश, तर सरकारला कारवाई करण्याची कोर्टाकडून मुभा। आंदोलन हाताबाहेर गेला, आंदोलनासाठी दिलेल्या अटी शर्तींचं पालन व्हायलाच हवं, कोर्टाचे राज्य सरकारला निर्देश। कोर्टाने दिलेल्या निर्देशांचं सरकार पालन करेल, मुख्यमंत्र्यांचं विधान, तर सामाजिक प्रश्नांवर राजकीय पोळी भाजणं बंद करा, फडणवीसांचा विरोधकांना टोला। मराठा आंदोलनाबाबतच्या सर्व याचिकांवर उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी, उद्याच्या सुनावणीनंतर काय ते ठरवू, कोर्टानं केलं स्पष्ट। मुख्यमंत्री मराठा नाही म्हणून आंदोलन घडवून आणलं, गुणरत्न सदावर्तेंचा कोर्टात जोरदार युक्तिवाद, आंदोलक कारमधून दारूच्या बाटल्या आणत असल्याचीही कोर्टात दिली माहिती। मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार एक नवीन GR काढण्याच्या तयारीत, GRच्या मसुद्याचं काम अंतिम टप्प्यात, मंत्रिमंडळ उपसमितीतल्या सूत्रांची माहिती। पोरं हुल्लडबाजी करत नाहीये, सरकार हुल्लडबाजी करत आहे। 4 महिन्यांपूर्वी निवेदन देऊन सुद्धा दखल न घेतल्यामुळे आंदोलक नाही तर सरकार हुल्लडबाज, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल। आणखीन तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईकडे निघणार आहे हे लक्षात ठेवा। लवकरात लवकर निर्णय घ्या, नाहीतर 5 कोटी मराठे मुंबईत धडकतील, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा। छगन भुजबळांच्या उपस्थितीमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक सुरू, लक्ष्मण हाकेंसह अनेक ओबीसी नेते बैठकीला उपस्थित। आणि सीएसएमटी स्थानकावर मराठा आंदोलक थेट रेल्वे ट्रॅकवर उतरल्यानं तणावाची स्थिती, पोलिसांकडून तातडीनं आंदोलकांना शांत राहण्याचं आवाहन, मात्र शेकडोंच्या संख्येनं आंदोलकांची हुल्लडबाजी कायम। या ठिकाणी साकार केलेला आहे हिटलॉनच्या सीट्सच्या माध्यमातून हा देखावा जो आहे देखावा या ठिकाणी भव्य असा देखावा निर्माण केलेला आहे आणि हा देखावा निर्माण करण्यासाठी कारागिरांमार्फत जवळपास 2 महिन्याचा कालावधी या मंडळाला लागलेला आहे। आणि आपण पाहू शकतो की ज्या पद्धतीनं या पंढरपूरला जसं महाद्वार उभारलेलं आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी या प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी निर्माण केलेली आहे। सुबक अशी गणपतीची मूर्ती विराजमान केलेली आहे आणि जणू काही पंढरपूरच आपण आलो की काय असं या ठिकाणी प्रचिती आल्याशिवाय राहत नाही। एकीकडे विठ्ठलाची मूर्ती, एकीकडे रुक्मिणीची मूर्ती आणि मध्ये गणेशाचं आगमन झालेलं आहे। एकूणच जर बघितलं आपण तर या ठिकाणी अगदी भक्तिभावात हे सर्व जे आहे ते या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अक्षरशः पंढरपूरला आलो की काय अशी प्रचिती या ठिकाणी आल्यावरचून राहत नाही। निश्चितच या मंडळाने जो सामाजिक वारसा जोपासलेला आहे, धार्मिक वारसा जोपासलेला आहे तो निश्चितच भाखाण्यासारखा आहे आणि या मंडळाला आता या मंडळाची वाटचाल जी आहे ती शतकाकडे होत आहे। वडील सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। स्वातंत्र्यपूर्व काळापासून मंडळाचे हे काम सुरू आहे, सातत्याने सुरू आहे। आम्ही आतापर्यंत अक्षरधाम, वैष्णोदेवी, तिरुपती बालाजी, मागच्या वर्षी खाटूश्याम, चंद्रयान 3 असे या प्रकारचे सर्व देखावे अमरावतीकरांसाठी सादर केलेले आहेत आणि प्रत्येक वर्षी आम्हाला त्याचा चांगला प्रतिसाद मिळतो। कर्वे भाजी मंडई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील रावणवधाचं चलचित्र यंदाही भाविकांचं मुख्य आकर्षण ठरत आहे। 1980 पासून रत्नागिरी जिल्ह्यातील एकमेव जलचित्र किंवा चलचित्र देखावे दाखवणारा हा गणेशोत्सव मानला जातो। हजारो भाविक या गणेशाचं दर्शन घेऊन आपली मनोभावना व्यक्त करतात। जे कर्वे भाजी मंडळ चिपळूणमधलं त्यांनी आपण माझ्या मागे पाहाल तर रावणवध हे चलचित्र सादर केलेलं आहे आणि रावणवधाच्या माध्यमातून जे चुकीची कामं आहेत
त्याच्यावर सत्याचा कसा विजय होतो किंवा मग रावणावर रामाने कसा विजय मिळवला याचं मूर्तिवत उदाहरण इथे चलचित्राच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे आणि यांना काही उपक्रम राबवत असतात मंडळाच्या माध्यमातून नक्की काय होतं? 1980 सालापासून आपण हा उपक्रम राबवतो आणि हा राबवत असताना काही अडचणी आल्या आणि मेन म्हणजे ज्यावेळी 1980 साली स्थापना झाली त्यापासून आमचा जो चलचित्राचा देखावा आहे हा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात दाखवायचं काम तुमच्यासारख्या राजेश जाधव असतील त्यांचे मित्रमंडळी असतील यांनी आपल्या चॅनलद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात आमचं दाखवलेलं आहे आणि हे करत असताना जो आमचं नाव रत्नागिरी जिल्ह्यात झालं त्याच्यामुळे चिपळूणचा देखावा हा एक अविस्मरणीय असतो आणि तो बघायला जिल्ह्यातून लोक येतात. समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजाला काहीतरी प्रबोधनात्मक दाखवायचं असं समाजाला काहीतरी शिकवायचं असतं यासाठी या चलचित्राच्या माध्यमातून हे मंडळ सातत्यानं करत आहे. कॅमेरामॅन प्रफुल्लसह मी राजेश जाधव, न्यूज 18 लोकमत, चिपळूण, रत्नागिरी. आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.